ऐकून थक्क व्हाल की रोज पुरेशी झोप न घेतल्यास शरीरावर काय परिणाम होतो. नमस्कार मित्रांनो, झोप कमी मिळते, शरीर देतंय धोक्याचे संकेत. रोज किमान 8 तास झोप नसेल तर आजारांना निमंत्रण. झोपेची कमतरता शरीराला आतून संपवत असते. बंधू भगिनींनो, आजकाल अनेक लोक काम, मोबाईल, ताणतणाव आणि सोशल मीडियामुळे पुरेशी झोप घेत नाहीत. पण रोज 8 तास झोप न घेतल्यास शरीरावर किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे फार कमी लोकांना माहीत असते. या व्हिडिओमध्ये झोपेच्या कमतरतेमुळे मेंदू, हृदय, वजन, मानसिक आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती आणि संपूर्ण शरीरावर कसा दुष्परिणाम होतो हे सविस्तर जाणून घेणार आहोत. तसेच चांगली आणि गाढ झोप मिळवण्यासाठी काही सोपे उपायही मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंनाही शेअर करा. व्हिडिओ आवडलाच तर कमेंटमध्ये आय विल डू असे लिहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण रोज शरीरासाठी चांगले अन्न खातो, व्यायाम करतो, औषधे घेतो, पण एक गोष्ट अनेक लोक दुर्लक्षित करतात, ती म्हणजेच झोप. आजकाल अनेक जण रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतात, वेब सिरीज पाहतात, काम करतात किंवा तणावामुळे झोप लागत नाही. काही लोक अभिमानाने म्हणतात, मी फक्त 4 ते 5 तासच झोपतो. पण मित्रांनो, शरीर मशीन नाही, त्यालाही विश्रांतीची गरज असते. वैज्ञानिकांच्या मते एका प्रौढ व्यक्तीला दररोज साधारणतः 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. जर ही झोप नियमितपणे न मिळता जर कमी झाली तर शरीर हळूहळू अनेक आजारांचे घर बनू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, रोज 8 तास झोप न घेतल्यास शरीराच्या विविध अवयवांवर नेमके काय दुष्परिणाम होतात. अपुऱ्या झोपेचा मेंदूवर होणारा दुष्परिणाम. सर्वात आधी अपुऱ्या झोपेचा दुष्परिणाम होतो तो आपल्या मेंदूवर. जेव्हा आपण पुरेशी झोप घेत नाही तेव्हा मेंदूला योग्य विश्रांती मिळत नाही. त्यामुळे आपले मन विचलित होते, आपला कशावरही लक्ष केंद्रित होत नाही. त्यामुळे कामात चुका वाढतात, विसरभोळेपणा वाढतो, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. कधीकधी तर साध्या गोष्टीही आठवत नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये झोपेची कमतरता असेल तर अभ्यासात लक्ष लागत नाही. तरुणांची ऑफिसमध्ये काम करण्याची कार्यक्षमता कमी होते. कार चालवताना झोप येणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अनेक अपघात हे झोपेच्या अभावामुळेच होतात. अपुऱ्या झोपेचा मानसिक आरोग्यावर परिणाम. झोप आणि मानसिक आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. जर झोप पूर्ण झाली नाही तर चिडचिड वाढते, मनावरचा ताण वाढतो, अँक्झायटी वाढते, डिप्रेशनचा धोका वाढतो. काही लोकांना अचानक राग येतो, लहान गोष्टींवरून भांडणे होतात, कारण मेंदू सतत थकलेला असतो, मन विचलित असते. दीर्घकाळ झोप कमी घेतल्यास व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकते. कालांतराने मनुष्य डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. अपुऱ्या झोपेचा हृदयावर होणारा गंभीर परिणाम. पुरेशी झोप न घेणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. झोप कमी झाल्याने ब्लड प्रेशर वाढते, त्यामुळे हृदयावर ताण येतो. कोलेस्टेरॉल वाढू शकते, त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. विशेषतः जे लोक रात्री उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी लवकर उठतात त्यांनी ही गोष्ट गंभीरपणे घ्यायला हवी. अपुरी झोप हे वजन वाढण्याचे मोठे कारण आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही विचार केला आहे का, कमी खाऊनही काही लोकांचे वजन का वाढते? यामागे एक मोठे कारण म्हणजेच झोपेची कमतरता. झोप कमी घेतल्यास
शरीरातील हॉर्मोन्स बिघडतात. त्यामुळे जास्त भूक लागते. गोड आणि तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. शरीराचे मेटाबॉलिझम कमी होते. परिणामी शरीराचे वजन वाढते. म्हणूनच वेट लॉससाठी डायट आणि एक्झरसाइज यांसोबत चांगली पुरेशी झोपही तितकीच महत्त्वाची आहे. अपुऱ्या झोपेमुळे डायबिटीसचा धोका वाढतो. बंधू भगिनींनो, झोप कमी घेतल्याने शरीरातील इन्सुलिनवर परिणाम होतो. यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. दीर्घकाळ अशी परिस्थिती राहिल्यास टाईप 2 डायबिटीसचा धोका वाढतो. विशेषतः ज्यांच्या घरात डायबिटीसचा इतिहास आहे त्यांनी झोपेची विशेष काळजी घेतली पाहिजे. झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. बंधू भगिनींनो, आपल्या शरीराची इम्युनिटी पॉवर मजबूत ठेवण्यासाठी झोप खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीर स्वतःची दुरुस्ती करत असते. जर झोप कमी झाली तर वारंवार सर्दी होते, ताप येतो, शरीर पटकन थकते, इन्फेक्शनचा धोका वाढतो. म्हणजेच शरीराची रोगांशी लढण्याची ताकद कमी होते. अपुऱ्या झोपेचा त्वचा आणि सौंदर्यावर दुष्परिणाम होतो. बंधू भगिनींनो, कमी झोप घेतल्याचा दुष्परिणाम चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. उदाहरणार्थ, झोपेच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. आपली त्वचा निस्तेज होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. चेहऱ्यावर पिंपल्स वाढतात. यालाच स्लीप डिप्रिवेशन फेस असे म्हणतात. मग बिघडलेला चेहरा सुधारण्यासाठी महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरले जातात. बंधू भगिनींनो, महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा चांगली झोप जास्त महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे शरीर सतत थकल्यासारखे वाटते. झोप पूर्ण न झाल्यास शरीराला ऊर्जा मिळत नाही. यामुळे सतत आळस येतो. काम करण्याची इच्छा होत नाही. शरीर जड वाटते. दिवसभर थकवा जाणवतो. म्हणून अनेक लोक एनर्जी ड्रिंक पितात. त्यांतील कार्बन डायऑक्साईडमुळे शरीराला अधिक हानी पोहोचते. म्हणून बंधू भगिनींनो, एनर्जी ड्रिंक्स घेण्यापेक्षा पुरेशी झोप घ्या. अनेक समस्या टळतील. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील हॉर्मोन्स बिघडतात. आपल्या शरीरातील अनेक हॉर्मोन्स झोपेवर अवलंबून असतात. कमी झोपेमुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण वाढतो. हंगर हार्मोन्स वाढतात. त्यामुळे भूक वाढते. ग्रोथ हार्मोन्स कमी होतात. त्यामुळे विविध इंद्रियांच्या आणि अवयवांच्या वाढीवर दुष्परिणाम होतात. त्यांची पुरेशी वाढ होत नाही. अपुऱ्या झोपेचे पुरुष आणि महिलांवर वेगवेगळे परिणाम होतात. झोपेच्या कमतरतेमुळे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे कमजोरी वाढू शकते. महिलांमध्ये हॉर्मोनल इनबॅलन्स होऊ शकतो. त्यामुळे मूड स्विंग्स वाढू शकतात. PCOSचा धोका वाढू शकतो. लहान मुलांसाठी झोप का महत्त्वाची? बंधू भगिनींनो, लहान मुलांच्या वाढीसाठी झोप खूप महत्त्वाची आहे. जर मुलांची झोप पूर्ण झाली नाही तर अभ्यासात लक्ष लागत नाही. चिडचिडेपणा वाढतो. त्यांच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. म्हणून मुलांना वेळेवर झोपवणे खूप आवश्यक आहे. मोबाईल आणि झोप यांचा संबंध. बंधू भगिनींनो, आजच्या काळात झोप खराब होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोबाईल. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्यास मेंदू सतर्क राहतो. मोबाईलमधील ब्लू लाईटमुळे शरीरात मेलेटोनिन नावाचे हॉर्मोन्स कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे झोप येत नाही. हे हॉर्मोन्स झोपेसाठी आवश्यक असतात. म्हणून झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल बंद करणे खूप चांगले. चांगली झोप मिळवण्यासाठी उपाय. 1. बंधू भगिनींनो, ठराविक वेळेला झोपा. दररोज एकाच वेळेला झोपण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या झोपेला सातत्य मिळेल आणि योग्य वेळी पुरेशी झोप लागेल.
2. मोबाईल दूर ठेवा. झोपण्याच्या किमान 1 तास आधी सोशल मीडिया टाळा. झोप चांगली लागेल. 3. रात्री हलके जेवण करा. रात्री जड आणि तेलकट अन्न टाळा. झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवा. 4. चहा आणि कॉफी यांसारखी उत्तेजक पेय पिणे कमी करा. विशेषतः रात्री ती अजिबातच नको. त्यामुळे झोप उडते. नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे शरीर थकते. त्यामुळे झोप चांगली लागते. 6. शांत वातावरण ठेवा. अंधार आणि शांतता झोपेसाठी आवश्यक आहे. म्हणून झोपताना झोपेच्या खोलीत अंधार तसेच शांतता ठेवा. 7. मेडिटेशन करा. मन शांत राहिल्यास झोप चांगली लागते. म्हणून झोपण्यापूर्वी मेडिटेशन करा. श्वासावर मन केंद्रित करा. मनाला विचार आणि भावशून्य करा. शांत झोप लागेल. मित्रांनो, झोप म्हणजे वेळ वाया घालवणे नाही, तर शरीरासाठी आवश्यक रिचार्ज आहे. जर तुम्ही रोज किमान 8 तास झोप घेत नसाल तर शरीर हळूहळू अनेक समस्यांकडे वाटचाल करू शकते. चांगली झोप म्हणजे निरोगी शरीर, शांत मन, मजबूत इम्युनिटी, आनंदी जीवन. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणारच. बंधू भगिनींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांचेही भले होऊ द्या. तसेच माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.